उपस्थित असणारी माझी पत्नी कुंती पवार, माझी बहीण सईताई, ज्यांनी आता आपल्या सर्वांची संवाद साधला, विजय भाऊंची आई सिंधुताई, मला त्यांना एकच सांगायचं आहे, कदाचित हे तुमचं पहिलं भाषण असावं, पण मी माझं जेव्हा पहिलं भाषण केलं मी 4 शब्दाच्या पुढे गेलो नाही, पण तुम्ही 30-35 शब्दाच्या पुढे गेला. तुमचं भाषण लय भारी. तुमचं भाषण आवडलं त्याचं मुख्य कारण असं की तुम्ही हृदयातून बोलला. हृदयातून बोलणं आणि लोकांसाठी मनापासून काम करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि कदाचित तुमच्याकडनंच ते बळकरू हे विजय भाऊंना मिळाले असं आपल्याला बोलावं लागेल. तुमच्या घरात मुले बाळे गोष्ट ऐकी न झालेत, चांगले अभ्यास करी न झालेत, ते चिंता तुम्हाला लागले का? त्यांची वैयक्तिक जातक सांगते की पुढे त्यांनी विद्याभ्यास करतेच काय नाही. लवकरच ॲस्ट्रोलेट ॲप डाउनलोड करा आणि आमच्या सोबत संपर्क पावा. पहिला कॉल बिलकुल फ्री आहे तुमच्यासाठी. इथं उपस्थित असणाऱ्या योगिता ताई, मयुरी ताई, आमचे मित्र रविकांत भाऊ वरपे, अभिषेक भाऊ कळमकर, नंदकुमार भाऊ आवटी, ॲडव्होकेट कृष्णाजी जगदाळे, संतोष भाऊ कावरे, प्रितेश भाऊ कानमन, तसंच ज्येष्ठ नेते किसनलाल भाऊ बेदुका, आदरणीय पवार साहेबांचे कट्टे समर्थक अशोक भाऊ बाबर, योगेशराव झंजाड, मोहनलाल भाऊ गहिले, सिद्धांत भाऊ आंधळे, शेखर भाऊ काशी, मोनिका ताई सोनवणे, तसंच माझा मुलगा या ठिकाणी शिवांश उपस्थित आहे, माझी मुलगी आनंदिता इथं उपस्थित आहेत, अनेक मान्यवर पत्रकार, पदाधिकारी, कार्यकर्ते, तसंच या ठिकाणी उपस्थित असणारे या परिसरातले सर्व ग्रामस्थ आणि एवढ्या मोठ्या संख्येने भाऊबीज साजरी करण्यासाठी इथं आलेल्या माझ्या सर्व माता भगिनी, फटाके वाजत होते ते जोपर्यंत संपले तोपर्यंत नावं घेऊन झाले. अजून जास्त वेळ असले असते तर अजून नावं मला घ्यावं लागली असते. एक तर मी मनापासून आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. येणारं वर्ष हे तुम्हा सर्वांना सुखाचं आणि समृद्धीचं जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुम्ही बराच वेळ इथं बसलेला आहात, भूक लागलेली असेल, तुम्हाला लागली नाही लागली मला माहित नाही, मला नक्कीच लागली. भूक लागली आहे का? विजय भाऊ भाऊबीजेच्या निमित्त जेवणाची व्यवस्था केली का? नक्की का? शेजारीच केली. त्यामुळे थोडा वेळ मी बोलेन आणि माझं जसं बोलणं संपेल, मला असं कळतं आपल्या सर्वांना विजय भाऊंकडनं भेट वस्तू सुद्धा आहे. कारण शेवटी आपल्या सर्वांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात इथं आमची ओवाळणी झाली. खरं तर सगळ्यांकडनंच ओवाळणी करायची होती, पण दुपारचं जेवण संपून रात्रीचं जेवण आपण जेव्हा करायला लागलो असतो तेव्हा सगळी ओवाळणी झाली असती, म्हणून सगळ्यांना इथं संधी देता आली नाही. त्यामुळे आपण सर्वजण समजून घ्याल अशी अपेक्षा करतो. खरं तर विजय भाऊंना काही महिन्यांपूर्वी मी भेटलो.
एकदम रांगडागडी आहे. पण मनाचा सच्चा गडी आहे, एवढं सुद्धा आपल्या सर्वांना एकच सांगतो. बोलण्याची स्टाईल तशीच, हातावर बरंच काय गोंधळ असं दिसतं. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम करतो आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला गोंधूनच घ्यायचं असेल, त्या व्यक्तीचं नाव नाही तर चेहरा तुम्ही तुमच्या हातावर गोंधून घेता आणि ते तुमच्या हातावर दिसत आहे. पण अनेक वर्षांपूर्वी ते केलंय असं मला कळतंय आणि ते तसंच तुम्ही ठेवलंय. तो कधी काय निर्णय घ्यायचा तो तुम्ही कधी घ्याल, तो तुमचा व्यक्तिगत निर्णय असेलच. खरं तर इथं येत असताना थोडा उशीर झाला, त्यासाठी मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतोच. पण आपल्या तालुक्यामध्ये मी सकाळी चालू होतो, पण बऱ्याच गावामध्ये आदरणीय पवार साहेबांवर प्रेम असणाऱ्या नागरिकांनी मला थांबवलं, माझा सत्कार केला. पण तो माझा सत्कार नव्हता हे मला माहिती आहे, कारण का ते लोक माझ्या माध्यमातून आदरणीय पवार साहेबांचा सत्कार तिथं करत होते आणि प्रत्येक गावामध्ये लोकांनी तिथं थांबवलं. आणि मग असं करत 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 कसं तरी आपल्यापर्यंत वेळेत पोहोचण्याचा विचार करून सुद्धा ते वेळेत पोहोचता आलं नाही. पण हे होऊन सुद्धा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात आणि आम्ही जेव्हा आलो तेव्हा तुमच्या चेहऱ्याकडे आम्ही बघत होतो. तुमच्या चेहऱ्यावर हास्य होतं, उत्साह होता. त्याच्यावरूनच कळलं की तुम्ही मनापासून या कार्यक्रमासाठी इथं आलेला आहे. मुद्दामून कोणी गाडीत बसून तुम्हाला इथं आणलेलं नाही, हे सिद्ध त्यावेळेस झालं होतं. येत असताना माझी गाडी नाही तर माझ्या गाडीचं सारथ्य हे विजय भाऊंनी केलं. आतापर्यंत त्यांनी माझी गाडी चालवली. आता याच्यानंतर पुढच्या एका कार्यक्रमाला जायचंय. मला विजय भाऊंना एकच सांगायचंय, आतापर्यंत तुम्ही गाडी चालवत होता, पुढच्या कार्यक्रमाला जात असताना तुमच्या गाडीचे सारथ्य हे मी करेल असं या ठिकाणी इथं सांगितलं. खरं तर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात. माझी आई इथे, माझी पत्नी इथे आहे. मी सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमासाठी महाराष्ट्रामध्ये फिरत असतो. मी जेव्हा राजकारणात नव्हतो तेव्हा घरासाठी बराच वेळ मिळत होता. शनिवार रविवार मी घरी असायचो. ऑफिस जेव्हा संपायचं तेव्हा घरी यायचो, मुलीबरोबर खेळायचो आणि मग अशा परिस्थितीमध्ये माझा दिवस, माझे आठवडे, माझे वर्ष त्या ठिकाणी निघून गेले. जिल्हा परिषद मध्ये उभा राहण्याचा निर्णय मी घेतला. जेव्हा निकाल लागला त्याच दिवशी नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी माझा मुलगा शिवान जन्मला. पण जेवढा वेळ मी माझ्या मुलगी म्हणजे आनंदी त्याला दिला, आईस्क्रीमला घेऊन आईस्क्रीम खायला घेऊन जायचो, पिक्चर बघायला घेऊन जायचो, पण तेवढा वेळ मला माझ्या मुलाला देता आला नाही. कारण का राजकारणात आल्यानंतर लोकांच्या हितासाठी काम करत असताना लोकांमध्ये तिथं जावं लागतं. मग कुठेतरी माझ्या पत्नीची अपेक्षा असायची की मुलांना वेळ दिला पाहिजे. मग जेव्हा सुट्टी असते तेव्हा मी मुलांबरोबर थोडासा वेळ घालवण्याचा प्रयत्न तिथं करतो. मुद्दामून माझी पत्नी मला सांगते, अख्खा दिवस मुला मुलीची काळजी तू घेतली पाहिजे. मी हो म्हणतो. दिवसाची सुरुवात झाल्यानंतर एका तासातच मला हे कळतं की मुलांना हँडल करणं सोपं नाही. सगळ्यात मोठं काम जर कुणी करत असाल तर ते तुम्ही सर्वजण करता, म्हणजे गृहिणी करता. मुलांना वाढवणं हे सोपं नाही आणि त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि खरंच तुमच्या सर्वांचा आदर मी मनामध्ये त्या ठिकाणी ठेवतो. आता हे करत असताना तुम्ही जर बघितलं
आपण शुगर फॅक्टरी बघतो, आपण मोठे मोठे दूध संघ बघतो, एक संस्था बघतो. पण मला एकच सांगायचंय, प्रत्येक गृहिणी ही स्वतःच एक संस्थेपेक्षा खूप मोठी आहे. पतीची काळजी ते घेतात, मुलांची काळजी घेतात, शेतामध्ये काम करता, बाजार करायचा असेल तर बाजाराला तुम्ही स्वतःच जाता. एखादा सण आला, घराची स्वच्छता असेल, सण साजरा करायचा एखादी गोष्ट असेल, त्याच्याबरोबर सकाळी उठून आपण स्वयंपाक करता, ते झाल्यानंतर काम करता, लोकांची काळजी घेता. पहिल्या उठणाऱ्या तुम्हीच असता आणि शेवट सुद्धा विश्रांती घेणाऱ्या त्या तुम्हीच असता. आणि या मधल्या काळामध्ये तुम्ही सर्व परिवाराची काळजी तिथे घेत असता. स्वतः आजारी असाल तर ते कोणाला कधी सांगत नाही, पण घरामध्ये कुणीही आजारी पडलं तर त्या व्यक्तीची काळजी खूप मनापासून तुम्ही सर्वजण घेता. आणि हे काम तसं सोपं नाही, कुणीही काय बोलो, पण हे काम जे तुम्ही करता त्यासमोर आम्ही सर्वजण नतमस्तक आहोत. माझी आई सुद्धा इथं आहे. मला कसं वाढवलं हे तिलाच माहिती. मी फार त्रास द्यायचो लहानपणी, कारण मी अभ्यासच करत नव्हतो. वेळ मिळेल तेव्हा कुठेतरी मासे पकडायला जा, कुठे खेळायला जा, आणि अशा परिस्थितीमध्ये तिने मला वाढवलं. आणि आज जे काय मी आहे ते माझ्या आईमुळे आहे, आणि माझ्या वडिलांमुळे आहे, आणि माझ्या संस्काराबद्दल आहे. तुम्ही जे संस्कार लहान मुला मुलींना देता ते संस्कार आयुष्यभर ती मुलं कधी विसरत नाही. लहानपणी तुम्ही सांगता मोठ्यांचा आदर करा. आम्ही आयुष्याच्या शेवटच्या सणापर्यंत मोठ्यांचा आदर करतो. तुम्ही आम्हाला सांगता घरात येत असताना अजिबात चप्पल आत आणायची नाही. आयुष्यभर आम्ही कधी तसं चप्पल घेऊन घरामध्ये कधी जात नाही. तुम्ही सांगता थोरांचा आदर करा, घरी कुणी आलं त्यांना पाणी द्या. हे जे सर्व संस्कार आहेत ते आपण सर्वांनी आम्हाला दिलेले आहेत. म्हणून आज जे काही जीवनामध्ये आम्ही करतो ते तुमच्यामुळेच आहोत. पण ह्या सगळ्या गोष्टी असताना काळ बदलत चाललाय. आपल्यातल्याच मुली आज शिकतायत, मोठ्या होत आहेत, डॉक्टर बनतायत, इंजिनियर बनतायत, स्वतः आता कमवायला लागलेल्या आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी कितीही खऱ्या असल्या तरी ह्या नवीन पिढीतल्या मुली सुद्धा कधीही संस्कार विसरत नाही. लोकांची काळजी, कुटुंबाची काळजी ते तिथे घेतात, पण करिअर याच्याकडे सुद्धा मनापासून लक्ष देत आपलं राज्य आणि आपला देश पुढे कसा जाईल यासाठी ह्या सर्व प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात. आणि याचा आदर हा आम्हा सगळ्यांना आहे. खरं तर इथं तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलेला आहात. तुमच्या बाबतीतले अनेक प्रश्न आहेत, अनेक विषय आहेत. मला खरं तर आश्चर्य वाटलं तुम्ही जेव्हा सांगितलं की या भागामध्ये, या तालुक्यामध्ये जी काही पेन्शन ही आपल्या सर्वांना मिळते, 1100 रुपये असतात. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन असेल, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन असेल, संजय गांधी निराधार अनुदान असेल, श्रवणबाळ अनुदान असेल, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपाळ अनुदान असेल, तसंच बाल संगोपन योजना आहे. या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या महिला तसंच एकल महिला यांना मदत ही सरकारकडनं दिली जाते. पण ती मदत कमी असते. 1100 रुपये फक्त दिले जातात. ते कसे वाढावेत यासाठी आम्ही सर्वजण 100% प्रयत्न करू असा शब्द हे आपल्या सर्वांना देतोच. पण त्याच्याच बरोबर तो सगळा पैसा हा वेळेवर सुद्धा आला पाहिजे यासाठी सुद्धा आम्हा सर्वांना प्रयत्न करावे लागतील. आणि आम्ही जी युवा संघर्ष यात्रा काढली त्याच्यामध्ये हाच मुद्दा प्रामुख्याने महिलांच्या बाबतीतला आम्ही सर्वांनी मिळून तिथं घेतलेला आहे. आम्ही जेव्हा राजकारणात काम करतो, लोकांच्या हितासाठी काम करतो, तेव्हा नेहमी आम्ही आदरणीय पवार साहेबांचाच विचार मनामध्ये ठेवून काम करत असतो. आज जर आपण बघितलं तो जो काय हक्क महिलांना राजकीय दृष्टिकोनातून आपल्याला देता आला तो आदरणीय पवार साहेबांमुळेच खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातल्या महिलांना आपण देऊ शकलो. 1991 ला जर आपण बघितलं
तर तिन्ही सैन्य दलामध्ये जेव्हा आदरणीय पवार साहेब हे डिफेन्स मिनिस्टर होते, संरक्षण मंत्री होते, तेव्हा मुलींना पहिल्यांदाच या देशामध्ये 11% आरक्षण हे तिन्ही सैन्य दलामध्ये पवार साहेबांमुळे मिळालं. त्याच्याच बरोबर 1993 ला पवार साहेबांनी देशात पहिल्यांदाच राज्यात महिला धोरण आणलं आणि महिला धोरण आणल्यामुळे महिलांना जेव्हा केव्हा कुठलीही अडचण येते तेव्हा त्या धोरणाच्या माध्यमातून महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न हा केला जातो आणि महिला आयोगाच्या माध्यमातून सुद्धा मदत ही आपल्या सर्वांना मिळते. 1993च्या आधी तुम्हाला जे काही महिला बाल कल्याणच्या माध्यमातून जी कुठली मदत मिळते, म्हणजे जिल्हा परिषदच्या मदतीने जी काही मदत आपल्या सर्वांना मिळते ती पूर्वी मिळत नव्हती. तर आदरणीय पवार साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी महिला आणि बाल कल्याण हे खाते वेगळे काढले आणि खात्याला आणि तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की महिलांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, लहान मुलांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, लहान मुलांना चांगला पोषण आहार कसा मिळेल, महिलांना तिथं चांगली व्यवस्था कशी मिळेल, त्यांचं आरोग्य कसं राहील आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून महिलांसाठी खास निधी हा कसा देता येईल, पहिल्यांदा या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जर कोणी धोरण आणलं असेल ते आदरणीय पवार साहेबांनी ते धोरण आणलं. तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुरुवातीला 33% आरक्षण हे पवार साहेबांमुळे आलं, नंतर 50% झालं. आज जर आपण बघितलं या देशामध्ये खासदारकीसाठी आरक्षण या सरकारने आणलं खरं, पण ते यंदापासून लागू नाही केलं. तर ते लागू करण्याची तारीख आज सुद्धा आपल्याला कधी माहित नाही की या 5 वर्षात होणार, 3 वर्षात होणार का कधीच होणार नाही. पण महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या प्रकारचं आरक्षण हे आलेलं आहे. त्याच्याच बरोबर इतरही महत्वपूर्ण विषय आहेत आणि आपण सर्वांनी जर ठरवलं, महिलांनी 75% महिला गावातल्या एकत्रित आल्या आणि त्यांनी जर ठरवलं की गावामध्ये दारूबंदी करायची तर तुम्ही ती बंदी करू शकता. आणि हे धोरण कुणी आणलं तर पवार साहेबांनी ते आणलेलं आहे. त्यामुळे आपापल्या गावामध्ये तुम्हाला जर दारूबंदी करायची असेल तर 75% महिला तुम्ही एकत्र या, तो निर्णय तुम्ही घ्या. आणि जर सरपंच तुमचं ऐकत नसेल तर विजूबाई भाऊकडे या आणि म्हणा विजू भाऊ हे ऐकत ना, दारूबंदी झालीच पाहिजे आणि याच्यासाठी आपण प्रयत्न करा. ते 100% तुमच्या बाजूने सर्व प्रयत्न करतील. मला विजू भाऊंना सांगितलं तुम्ही बचत गटावर सुद्धा काम करू शकता. पवार साहेबांनी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये फक्त 4% मध्ये महिलांना तिथं बँकेकडनं लोन देण्याचं पॉलिसी आणली. तुम्ही पुढाकार घेतला, मी तुम्हाला मदत करेन. आपल्या या तालुक्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने बचत गटाला मदत ही करता येईल आणि त्यासाठी आपण 100% पुढाकार घेऊ असं आपल्या सर्वांना इथं सांगतो. त्यामुळे महिलांचे अनेक प्रश्न, अनेक गोष्टी आहेत. येत्या काळामध्ये आपल्याला त्याच्यावर काम करावं लागेल. त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर पाण्याचे प्रश्न, शेतीचे प्रश्न, युवांचे नोकरीचे प्रश्न हे सुद्धा माता भगिनीसाठी अतिशय महत्वाचे. विजय भाऊ बोलत असताना त्यांनी पहिला मुद्दा जर कुठला घेतला असेल तर युवांच्या नोकरीचा घेतला. तुमच्याकडे MIDC आहे, ती मोठी MIDC आहे. ती MIDC मोठी असताना त्यासाठी पुढाकार आदरणीय पवार साहेब आणि नंतरच्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये असणाऱ्या मंत्र्यांनीच तिथे पुढाकार घेतला, म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री इथे येऊ शकली. पण त्याच्यामध्ये लोकांना काम दिलं जात नाही असं काही प्रमाणात आपलं म्हणणं आहे. ते खरं आहे आणि ते फक्त याच MIDC मध्ये खरं आहे असं नाही, तर इतरही MIDC मध्ये अशीच परिस्थिती आज तिथं आहे. आणि याच्यामध्ये पाठपुरावा आपल्याला सर्वांना करावा लागेल. युवा संघर्ष यात्रेमध्ये स्थानिकांना प्राधान्य दिलं पाहिजे, हाही मुद्दा आम्ही MIDCच्या बाबतीत घेतलेला आहे. आणि तो मुद्दा जर आम्ही आमच्या युवा संघर्ष यात्रेमध्ये घेतला असेल तो आपल्या या पारनेरमध्ये सुद्धा लागू होतो. त्यासाठी आपण सर्वजण एकत्रित प्रयत्न करू असा शब्द या ठिकाणी मी विजय भाऊंना इथं असणाऱ्या सर्व लोकांना देतो. कारण शेवटी काय होतं, इथं असणाऱ्या बऱ्याच माता भगिनी आहेत. मला इथं असणाऱ्या सर्व आयांना विचारायचं, आजींना विचारायचं की आपल्यातल्या किती जणी आहेत ज्या 12वी पर्यंत शिकल्यात, 10वी ते 12वी त्यांनी हात वर करा. किती आहेत?
10वी ते 12वी. बर 12वी नंतर किती शिकल्यात? 10वी पर्यंत किती शिकल्यात त्यांनी हात वर करा. अहो लाजायचं नसतो. 10वी पर्यंत किती शिकल्यात त्यांनी हात वर करा. बरं जरा कमी शिकल्यात त्यांनी हात वर करा. बरं आता तुम्हाला प्रश्न आहे, हात खाली घ्या, की आपली मुलं ग्रॅज्युएट आणि डबल ग्रॅज्युएट व्हावी त्यासाठी तुमच्यातल्या किती लोकांनी प्रयत्न केले आणि मुलांना ग्रॅज्युएट पण केलं, कॉलेजमध्ये पण घातलं आणि डिग्री सुद्धा मिळवून दिली, असे किती लोक त्यांनी हात वर करा. किती जण आहेत ज्यांची मुलं कॉलेजमध्ये शिकतायत, शाळेत शिकतायत, असे किती त्यांनी हात वर करा. कॉलेजमध्ये लाजू नका राव. व ज्यांची मुलं शिकलीच नाहीत असे किती त्यांनी हात वर करा. आता मी विचारतोय किती शिकली त्यांनी हात वर करा, तर कुणी हात वर करत नाही. शिकली नाहीत असे किती जण आहेत हात वर करत. म्हणजे काय केलं मलाच काय कळलं. बरं 11वी 12वी आणि 12वी नंतर तुमची मुलं जर शिकत असतील नाही तर शिकली असतील तर त्यांनी हात वर करा. आता सोपं बोललो जरा. म्हणजे बघा आपण कमी शिकलो असलो तर तरी सुद्धा आपण आपल्या मुला मुलींना तिथं कष्टातून डिग्री पर्यंत शिकवलं, पोस्ट ग्रॅज्युएट केलं, डबल ग्रॅज्युएट केलं. एक तर तुम्ही कमी शिकून सुद्धा तुमच्या मुला मुलींना तुम्ही शिकवलं, यासाठी एकदा जोरदार तुमच्यासाठीच टाळ्या वाजून तुमचा सत्कार इथं केला. आपण आपल्या मुला मुलींना का शिकवतो तर आपलं राहिलेलं स्वप्न हे मुला मुलींकडनं पूर्ण व्हावं यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. बरोबर का नाही? कुणीतरी इंजिनियर बनावं, चांगल्या कंपनीत नोकरी मिळावं, कलेक्टर व्हावं, अधिकारी व्हावं, शिक्षक व्हावं, असंच आपलं स्वप्न असतं. पण मुला मुलींना शिकून सुद्धा जर त्यांच्या हाताला काम मिळत नसेल तर जशी नाराजगी युवांमध्ये आहे तशीच नाराजगी आपल्या पालकांमध्ये सुद्धा असते. याची जाणीव ही आमच्या सगळ्यांमध्ये आहे आणि आपल्या पारनेर तालुक्यासाठी पण आम्ही लढू, कर्जत जामखेडसाठी लढू आणि महाराष्ट्राच्या तमाम या युवांसाठी आम्ही लढत आहोत. आणि त्यासाठीच युवा संघर्ष यात्रा आम्ही सर्वांनी मिळून तिथं काढलेली आहे. त्याच्यामध्ये विजयराव सुद्धा चालण्यासाठी येणार आहेत. मी 750-800 किलोमीटर चालणार आहोत. विजयभाऊ किती किलोमीटर चालतील त्यांनी इथं सांगावं. 2 दिवस तरी याल का? बघा विजयभाऊ, मी तुम्हाला एकच सांगतो, पूर्ण 22 दिवस येऊ नका, 2 दिवस या. कारण मलाही माहिती की तुम्ही लोकात जाऊन लोकांसाठी इथं काम करत असता. कारण शेवटी तुमच्याकडे बघितल्यानंतर एक गोष्टीची जाणीव होते की कुठला नेता आपल्या खिशामध्ये आहे याच्यापेक्षा गरिबाच्या खिशामध्ये कसे पैसे जातील यासाठी तुम्ही आणि आपण सर्वजण प्रयत्न तिथे करतो. आणि हेच जास्त महत्वाचे. दुधाचे रेट पडले ते कसे वाढतील यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जर या भागामध्ये तूर पेरणी होत असेल, तुरीचा भाव पडला, त्याला चांगला रेट कसा मिळेल. या भागामध्ये सोयाबीन असेल, इतर कुठलं पीक असेल, त्याला चांगला भाव कसा मिळेल. त्याच्याच बरोबर जर कुठल्या शेतकऱ्यावर, कष्टकऱ्यावर जर अन्याय होत असेल, युवांवर अन्याय होत असेल, तर मग त्याच्यासाठी लढणं हे जास्त महत्वाचं आहे. तर शेवटी लोकांना हाताला काम आणि पोटाला जेवण देण्याचं काम हे पहिल्या लोकप्रतिनिधीचं असतं आणि त्यासाठी प्रयत्न करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी असते. याच्यामध्ये तुम्ही बोलत असताना आपल्या या तालुक्यामध्ये पाणी आलं पाहिजे यासाठी मला सांगितलं तुम्ही प्रयत्न करा. खरं तर कर्जत जामखेडमध्ये सुद्धा पाण्याचा अभाव आहे. जे कुठलं कुकडीचं पाणी येतं त्याचं योग्य असं नियोजन आम्ही सर्वजण मिळून करतो. पण कर्जत जामखेडमध्ये अतिरिक्त पाणी आलं पाहिजे यासाठी मी प्रयत्नही केलेत. ते प्रयत्नाला काही प्रमाणात यश सुद्धा आलेलं आहे.
आणि पुढच्या काळामध्ये कर्जत जामखेडमध्ये मी पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि जसं कर्जत जामखेडची जबाबदारी त्या ठिकाणी घेतली, या भागामध्ये सुद्धा जर पाणी आणायचं असेल आणि त्यासाठी जर पाठपुरावा करत असेल तर आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण प्रयत्न करू असाही शब्द या ठिकाणी तुम्हाला इथं देतो. तसंच जे कोणी लोक कुकडी भागातले असतील, काही दिवसांपूर्वी कुकडीच्या नियोजनाची बैठक झाली. त्या बैठकीला 15 डिसेंबरला पाणी सोडलं जाईल असा निर्णय झाला. पण तो निर्णय त्या ठिकाणी घेत असताना असंही सांगण्यात आलं होतं की ज्या तालुक्यातून कुकडी प्रकल्प जातो, ज्याच्यामध्ये पारनेर येतो, श्रीगोंदा येतो, कर्जत येतं आणि खाली करमाळा येतं, वरती जुन्नर येतं, तर त्या भागामध्ये जर त्याच्या आधी चांगला पाऊस झाला तर 15 डिसेंबरला पाणी सोडणार आणि त्याच्या आधी जर पाऊस नाही झाला तर 1 डिसेंबरला पाणी हे सुटलंच पाहिजे असा निर्णय आदरणीय अजितदादा जे पालकमंत्री आहेत त्यांच्या बैठकीमध्ये झाला. त्यामुळे पारनेरचा काही भाग जो कुकडीच्या पाण्यावर आहे त्यांनी चिंता करायचं कारण नाही. कुकडीचं आवर्तन ठरल्याप्रमाणे 1 तारखेला तिथं सुटेल. त्यामुळे तोही संदेश आपण कुकडीच्या भागातल्या लोकांना तिथं द्यावा अशी विनंती इथं करतो. MIDCचा मुद्दा असेल, शिक्षणाचा मुद्दा असेल आणि असे अनेक मुद्दे इथं आपण मांडले आणि ह्या सर्व मुद्द्यांकडे मी स्वतः व्यक्तिगत आपण मिळून लक्ष घालू आणि जिथं कुठं आपण कमी पडू तिथं आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन घेऊ एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. आज इथं भाऊबीज असताना तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, इथं माझी ओवाळणी केली, त्यासाठी खरंच मी भावनिक झालो. मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि खास करून वीर पत्नी ज्या होत्या त्यांनी इथं येऊन माझा जो आदर सन्मान केला त्यांचे मी आभार व्यक्त करतो. फक्त मला त्यांना एवढंच सांगायचंय की तुमच्या पतीच्या कार्याचा, त्यांचा त्यागाचा, तुमच्या त्यागाचा हा आम्हा सगळ्यांना अभिमान आहे. ही गोष्ट स्पष्टपणे लोकांसमोर आम्ही सर्वजण इथं सांगतो. खरं तर या भागामधले अनेक लोक अधिकारी आहेत, कुणी आर्मीमध्ये, कुणी पोलीसमध्ये आहे, ते सुद्धा चांगली सेवा लोकांसाठी देत असतात. त्यांचा आदर हा आपण सर्वांनी ठेवलाच पाहिजे. आणि त्याच्याच बरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण एक कुटुंबासारखं राहिलं पाहिजे. खरं तर तुम्ही जर बघितलं, तुमच्या बरोबर दिवाळी साजरी करण्यासाठी माझं अख्खं कुटुंब इथं आलेलं आहे. पवार कुटुंबातली कुठलीही व्यक्ती बाहेर जाऊन कधी दिवाळी साजरी करत नाही. पण आज पारनेर तालुक्यामध्ये मी असेल, माझं अख्खं कुटुंब तुमच्या बरोबर भाऊबीज साजरी करण्यासाठी इथं आलेलं आहे. जेव्हा आम्ही युवा संघर्ष यात्रा दसऱ्याच्या दिवशी चालू केली, 100 किलोमीटरचा टप्पा पार झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये संवेदनशील परिस्थिती निर्माण झाली. अनेक युवांनी आत्महत्या केल्या. आम्ही युवांसाठी लढतो आणि युवांनी जर आत्महत्या केल्या असेल तर काही काळ ही यात्रा पुढे घेऊन जाणं आम्हाला योग्य वाटलं नाही, म्हणून आम्ही तिथं तुर्तास स्थगिती दिली आणि असं सांगितलं की दिवाळी झाल्यानंतर आपण ती यात्रा चालू करू. पण जेव्हा यात्रा चालू होते तेव्हा आम्ही असा शब्द दिला होता की यात्रेमध्ये ज्या ज्या गावामध्ये आम्ही जाऊ त्या गावामध्ये तिथं असणाऱ्या नागरिकांबरोबर, सामान्य लोकांबरोबर आम्ही आमची दिवाळी साजरी करू. यात्रा तुर्तास त्यावेळेस थांबली, पण शेवटी ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलीला असं शिकवलेलं आहे, एकदा शब्द दिला तो आपल्याला पाळावा लागतो, तसंच आमचं लहानपणीपासून आम्ही हेच शिकलोय की शब्द दिलेला हा पाळावाच लागतो. आणि जर आम्ही शब्द दिला होता की दिवाळी लोकात जाऊन साजरी करणार, तर मग तो शब्द आता आम्ही सर्वजण कुटुंब म्हणून तिथं त्या ठिकाणी, जसं यवतमाळला गेलो होतो, तिथं अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या ज्या केलेल्या आहेत, त्यांच्या ज्या पत्नी आहेत, त्यांचं कुटुंब एकल महिला आहे, त्यांच्याबरोबर अशीच भाऊबीज आम्ही साजरी केली. तसंच बुलढाण्यामध्ये आम्ही माता जिजाऊंच्या जन्मभूमीमध्ये गेलो, तिथं लक्ष्मीपूजन आणि दीपोत्सव साजरा केला. त्याच्यानंतर बीडमध्ये काही समाजकंटकाने, काही लोकांनी उगाच समाजामध्ये तेढ निर्माण व्हावा यासाठी सत्तेतल्या काही लोकांनी एक वेगळं वातावरण बीडमध्ये व्हावं यासाठी काही आमदारांची, काही लोकप्रतिनिधींची, काही गरिबाची घरं, ऑफिसेस तिथं फोडली. त्याच्यामध्ये आपल्या राष्ट्रवादीचं सुद्धा ऑफिस तिथं होतं, ते त्यांनी जाळलं. मग तिथं जेव्हा आम्ही काही दिवसांपूर्वी गेलो होतो, शब्द दिला होता की ज्या पद्धतीने एखादं घर हे आपलं घर असतं, तसंच पार्टीचं कार्यालय जिल्ह्याचं नाही तर तालुक्याचं हे आपल्या कार्यकर्त्यांसाठी एक घर असतं. आणि जर घर कोणी जाळलं असेल
तर परत उभा करण्याची जबाबदारी त्याच कार्यकर्त्यांची आणि आमच्या सगळ्यांची असतील. तिथं असणारे आमदार संदीप भैया क्षीरसागर आणि तिथं असणारे सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून ते ऑफिस परत एकदा उभं केलं. आम्ही सर्वांनी मिळून उभं केलं आणि जो कालचा पाडवा होता तो तिथंच बीडमध्ये आम्ही सर्वांनी मिळून साजरा केला लोकांबरोबर. आणि आज भाऊबीज ही तुमच्या बरोबर साजरी करत आहोत. आदरणीय पवार साहेबांना या बाबतीतली माहिती होती. पवार साहेबांनी हे सांगितलं, साहेबांनी हेच सांगितलं, जर लोकांना शब्द दिला असेल तर तू पाळायचाच. म्हणून आज इथं आपल्या बरोबर येऊन इथं भाऊबीज साजरा करत असताना खूप मनापासून मला आनंद होतोय. माझं कुटुंब इथं आलंय, माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे, त्यांना सुद्धा तुमच्या बरोबर राहून हे जे वातावरण आहे, तुमच्या ज्या भावना आहेत त्या बघून त्या सर्वजण भावनिक झालेले आहेत. त्यांच्या वतीने मी तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि आपला रांगडा गडी आपला मित्र विजय भाऊंना सुद्धा मी अभिनंदन करतो. एक चांगला कार्यक्रम इथं तुम्ही भाऊबीजी निमित्त इथं घेतला. इथं सर्व एवढ्या मोठ्या संख्येने महिला आल्यात, म्हणजे या महिला तुमच्यावर भाऊ म्हणून प्रेम करतात, एक मुलगा म्हणून प्रेम करतात. आणि असं प्रेम मिळवणं हे तसं सोपं नसतं. कारण अनेक लोक नाटक करू शकतात, नाटक करता करता बातम्या होऊ शकतात, पण लोकांसाठी जर काम करायचं असेल तर नाटक नाही तर खऱ्या अर्थाने काम लोकांत जाऊन करावं लागतं. आणि ते तुम्ही इथं करत आहात, ही गोष्ट खरंच आनंदाची आहे. त्यासाठी या सर्व लोकांच्या वतीने मी मनापासून तुमचा अभिनंदन करतो, तसंच आभारी व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण एवढा उशीर होऊन सुद्धा इथं थांबलात त्यासाठी आपलं आभार. जेवणाचं नियोजन या बाजूला केलेलं आहे असं आम्हाला कळतंय. भेटवस्तू सुद्धा आता संघर्ष यात्रा उद्या संध्याकाळपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जन्मभूमी चोंडी जामखेड तालुक्यातून सुरू होणार आहे. आणि ती तिथून सुरू झाल्यानंतर नागपूर पर्यंत आम्ही सर्वजण मिळून चालत जाणार आहोत. फक्त 800 किलोमीटर चालणार आहोत. आणि याच्यामध्ये तुमचे, महिलांचे, युवतींचे, युवांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे असे सर्व विषय घेऊन आम्ही चालत जाणार आहोत. आम्ही 12 डिसेंबरला आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त नागपूरला जेव्हा पोहोचू तिथे एक मोठी सभा तुमच्या सर्वांच्या, महाराष्ट्रातील सामान्य लोकांच्या वतीने आम्ही घेणार आहोत. तुमचे प्रश्न, तुमच्या घरामध्ये पैसा कसा आला पाहिजे, अन्न कसं आलं पाहिजे, पेन्शन वेळेवर कशी झाली पाहिजे, शेतकऱ्यांना हमीभाव मिळणार कसा पाहिजे, पाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा, युवांचा प्रश्न नोकरीचा कसा सोडवायचा, जे खरे विषय, हे खरे विषय जास्त महत्वाचे. राजकारण करायचं असेल तर जाती जातीमध्ये सुद्धा तेढ निर्माण करू शकतो, धर्माधर्मामध्ये वाद घालू शकतो, पण ते राजकारण हे तसं सोपं असलं तरी त्यातून सामान्य लोकांचा कधी फायदा होत नाही. कारण एखादी दंगल जर झाली, दोन समाजामध्ये वाद झाला, त्याच्यामध्ये गरीबाचंच पोरग मार खातं, गरीबाचंच पोरग मार देतं आणि त्याच्यामध्ये पोलिसांकडे सुद्धा जेलमध्ये गरीबाचंच पोरग जातं. जर एखादं दुकान जळलं ते गरीबाचंच जळतं, एखादं घर जळलं तरी ते गरीबाचं जळतं. ते बाकीचे नेते एसी मध्ये बसून नुसतं तमाशा तिथं बघत असतात. ह्या गोष्टी आम्हाला पटत नाही. युवा संघर्ष यात्रेमध्ये आम्ही फक्त एवढंच म्हणतो, मुद्द्याचं बोला, सामान्य लोकांच्या हिताचं बोला. आणि ती यात्रा उद्या संध्याकाळी चोंडीपासून जी सुरू होईल, प्रत्येक गावामध्ये जाऊन आपल्यासारख्या नागरिकांची आम्ही चर्चा करू, तुमचे विषय समजून घेऊ, पत्रकारांशी बोलू, तिथे असलेल्या सर्व कष्टकऱ्यांशी बोलू आणि ते सर्व मुद्दे घेऊन विधानसभेवर जाऊन आम्ही धडकू आणि तुमचे सगळे जास्तीत जास्त प्रश्न कसे सुटतील यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.